बाहेर चाललं आहे ना. जरा आंब्याची केळी संपली, 4 केळी घेऊन ये. 4 नाही नाही नाही, जास्त नको, 4च आण, ते लवकर खराब होतात. आणि थोडी कच्ची कच्ची आण, म्हणजे हळूहळू पिकेल ती. हां, बरं ऐक ना, माझं ना फ्लेक्सीड संपल्यात, त्या पण आणशील ना प्लीज येताना. तू तिथेच चालला आहे ना, मग थोडंसं टर्न घेऊन जा की त्या साईडला. हां, फ्लेक्सीड्स. आणि माझ्या हिशोबाने चिया सीड्स आहेत वाटतं आपल्याकडे. पंपकिन सीड्स माझ्या भाकरीमध्ये टाकते ना मी ज्वारीच्या, त्या पंपकिन सीड्स पण संपल्यात, त्या पण घेऊन येताना. हां, तेवढे आणखी जरा, काय होत त्याला. बरं, ते येताना इस्त्रीचे कपडे आण. हां, तिथून येऊ असंच साईडला जाऊन रस्त्याला तर लागू नये आपलं दुकान. इस्त्रीचे कपडे आण येताना. खूप 2-3 दिवस झाले इस्त्रीचे कपडेच आणले नाही आहेत आपण. मिस वगैरे होऊन जाईल एखादं, उगाच कशाला गडबड. येताना इस्त्रीचे कपडे पण घेऊन ये. आता तू मेडिकलमध्येच चालला ना, मग आणखी येताना थोडंसं पुढे गेले की, तसंही गाडीवर जायचं ना, तू कुठे पाय चालत जायचं आहे. आण इस्त्रीचे कपडे येताना घेऊन ये. मला नको सांगू, तू इस्त्रीचे कपडे पण येताना घेऊन ये. मला काय म्हणायचं आहे, आपण पाणीपुरी खाल्ली ना, तर त्याचं ना तिखट पाणी राहिलं आहे, पण गोड संपलं आहे. मग येताना जरा चिंच आण ना, संध्याकाळी परत बनवते होतं. तुला आवडते ना, मग आण नी थोडीशी चिंच. समोर आण ना की, ममतामधूनच. इथंच आहे आपल्या गेटच्या समोर, तर ममता आहे. ते चिंच आण तेवढे, म्हणजे मग आपल्याला खाता येईल ना संध्याकाळी. आणि हां, पुऱ्या आणायला विसरू नको, पुऱ्या पण संपल्या, फक्त तिखट पाणी राहिले, ते नक्की आण. हां, चल, बाय बाय. बाय.